नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील इंग्लिश विषयातील नेम ऑफ द कलर्स, शेप्स ऑफ थिंग्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड गेम्स या घटकावरील नमुना प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहूया प्रश्न पहिला. क्वेश्चन फर्स्ट. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट द नेम ऑफ द कलर? पुढीलपैकी रंगाचे नाव नसलेला शब्द कोणता? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेम ऑफ कलर म्हणजे रंगांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. ऑप्शन फर्स्ट पिंक, ऑप्शन सेकंड ग्रीन, ऑप्शन थर्ड लेमन, ऑप्शन फोर्थ ब्ल्यू. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 जो आहे लेमन हा या ठिकाणी रंगाचं नाव नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येईल. नंतर पाहूया प्रश्न दुसरा. फाइंड द ऑड वर्ड आउट म्हणजे इतरापेक्षा वेगळा असलेला शब्द शोधून काढा. या ठिकाणी आपल्याला पर्याय 4 दिले आहेत. त्या 4 पर्यायामधून एक वेगळा असणारा शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. ऑप्शन फर्स्ट आहे मँगो, सेकंड पोटॅटो, थर्ड ॲपल अँड फोर्थ इज अ बनाना. या ठिकाणी ऑप्शन नंबर सेकंड जो आहे तो पोटॅटो म्हणजेच फळभाजीचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. बाकीचे सर्व आहेत ते फ्रूट्स नेम म्हणजे फळांचे नाव या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर थर्ड. विच ऑफ द गिवन शेप्स इज अ रेक्टँगल? मग विद्यार्थी मित्रांनो, रेक्टँगल म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहीत पाहिजे. रेक्टँगल म्हणजे आयत. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थमध्ये आपल्याला 4 वेगवेगळे आकार दिले आहेत. यामधील ऑप्शन नंबर सेकंड जो आहे तो आहे रेक्टँगल म्हणजे आयताची आकृती. नंतर पाहूया क्वेश्चन नंबर 4. विच वर्ड इज अ डिफरंट फ्रॉम द रेस्ट? डिफरंट म्हणजे वेगळा. तर पर्यायामध्ये इतरांपेक्षा वेगळा असलेला शब्द या ठिकाणी कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन फर्स्ट पोटॅटो, ऑप्शन सेकंड कॅरेट, ऑप्शन थर्ड मँगो, ऑप्शन फोर्थ टोमॅटो. तर या ठिकाणी ऑप्शन थर्ड जो आहे तो मँगो हा फळाचं नाव आहे, बाकीची फळभाजीची नावं आहेत. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द गिवन गेम्स इज नॉट ॲन आउटडोअर गेम? पुढीलपैकी कोणता मैदानी खेळ नाही म्हणजे इनडोअर खेळ आपल्याला या ठिकाणी शोधायचा. या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट फुटबॉल हा आउटडोअर आहे, कॅरम इनडोअर, क्रिकेट आउटडोअर अँड कबड्डी आउटडोअर. त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड हा आउटडोअर गेम नाही, इनडोअर गेम तो आहे म्हणजे मैदानी खेळ नाही आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आपण या ठिकाणी पाहूया. विच गेम रिक्वायर्स अ रॅकेट फॉर प्लेईंग इट? कोणता खेळ खेळण्याकरिता रॅकेटची गरज असते? चेस, हॉकी, क्रिकेट, टेनिस. तर या ठिकाणी टेनिस खेळण्यासाठी आपल्याला रॅकेटची गरज असते, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल. नंतर पाहूया क्वेश्चन नंबर 7. चूज द वर्ड रिलेटेड टू क्रिकेट. क्रिकेट या खेळाशी संबंधित शब्द निवडा. ऑप्शन फर्स्ट गोलकीपर, ऑप्शन सेकंड व्हॉलीबॉल, ऑप्शन थर्ड विकेट कीपर, ऑप्शन फोर्थ नेट. ऑप्शन थर्ड विकेट कीपर हा क्रिकेटशी निगडीत आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर थर्ड हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. क्वेश्चन 8. द कलर ऑफ रोज इज. गुलाबाचा रंग डॅश असतो. ब्ल्यू, ब्लॅक, पर्पल, रेड. तर या ठिकाणी रेड म्हणजे लाल, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर येणार आहे. नंतर पाहूया क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग गेम्स डज नॉट रिक्वायर ॲन इक्विपमेंट? इक्विपमेंट म्हणजे साधन किंवा साहित्य. टू प्ले विथ. कोणता खेळ खेळण्यासाठी साधनाची गरज नसते? या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट फुटबॉल, ऑप्शन सेकंड क्रिकेट, ऑप्शन थर्ड खो खो, ऑप्शन फोर्थ चेस. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर थर्ड खो खो यासाठी आपल्याला साहित्याची गरज लागत नाही आहे. नंतर पाहूया क्वेश्चन नंबर 10. फाइंड द ऑड मॅन आउट. वेगळा असलेला शब्द निवडा. ऑप्शन फर्स्ट कॅबेज, ऑप्शन सेकंड चेरी, ऑप्शन थर्ड ब्रिंजल, ऑप्शन फोर्थ टोमॅटो. ऑप्शन सेकंड चेरी हा वेगळा शब्द या ठिकाणी, कारण कॅबेज, ब्रिंजल आणि टोमॅटो या भाज्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नेम ऑफ द कलर्स, शेप्स ऑफ थिंग्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड गेम्स या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपण रंगांची नावं, त्यानंतर वेगवेगळे जे वस्तू आहेत त्यांचा आकार, भाज्यांची नावं, फळांची नावं आणि वेगवेगळ्या खेळांची नावं आणि त्या खेळाशी संबंधित असणारं जे साहित्य आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. गे मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.